खामगाव येथील कला शिक्षक तथा पक्षमित्र संजय गुरव हे जनजागृतीसोबतच चिमणीला हक्काचं घरटं मिळवून देण्यासाठी 2006 सालापासून धडपड करत आहेत। या उपक्रमामुळे चिमणी जगवण्याचे त्यांचे प्रयत्न फळास येत आहेत। खामगावात पक्षीमित्र असलेले कला शिक्षक संजय गुरव यांच्या कल्पकतेतून टाकाऊ वस्तूंपासून चिमणीसाठी घरकुल तयार केली आहेत। चिमणी संवर्धनासाठी घरकुल योजना राबवण्यात येत असून या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 1 लाखाच्या वर इको फ्रेंडली घरट्यांचं वितरण करण्यात आलंय आणि ते या घरकुलचे वाटप जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात करत असतात। बाईट। आज 20 मार्च जागतिक चिमणी दिवस संपूर्ण जगभर 2013 सालापासून साजरा केला जातो, परंतु माझ्याकडे 2006 सालापासून चिमणी संवर्धनासाठी आम्ही कृत्रिम परंतु इको फ्रेंडली लाकडी घरटी वितरण करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आमचा हा उपक्रम चिवताई घरकुल योजना या नावाने पोहोचलेला आहे आणि यामध्ये सक्रिय कार्यकर्त्यांची संख्या 1000च्या वरती आहे आणि आता या मागील 3 वर्षामध्ये हा उपक्रम महाराष्ट्रासोबतच इतर 9 राज्यातही पोहोचलेला आहे। चिमणीला तिचा अधिवास नाहीसा झाल्यामुळे ती सैरावैरा आपला घरटं शोधण्यासाठी इकडून तिकडे फिरत असते आणि ही गोष्ट आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही अशी लाकडाची घरटी चिवताईसाठी उपलब्ध करून दिली आणि उपलब्ध करून दिल्यापासून तर आजपर्यंत असं लक्षात आलं, खरंच मोबाईल रेडिएशनमुळे नव्हे तर तिचा अधिवास नाहीसा झाल्यामुळे चिमणीची संख्येत घट झाली किंवा चिमणी शहरातून बाहेर निघाली।